द्या सुट्टी 1 दिवसाची, तर ठीक देते. चला चला, कोणाचे पालक आहे, करू फोन? काढ दे फोन. कोणाच्या पालकांना करायचे सांगा, मला तरी बोलून होईल. लय दिवस झाले कोणाच्या पालकांसंग बोलणंच नाही झालं. तुझ्या करायचं? तुझ्या आठवण येत असेल, मम्मी म्हणत असेल लय वेळ झाली बसली. नाही ना? कोणाचं घर खिला रे? खराबी राऊत. त्याचे पप्पा तर बघत पण नाही, क्लासला ते तर क्लासमध्ये. हा, त्याच्या पप्पांचं तर. तुझ्या त्याची मम्मी ते तुम्ही दत्तक घ्या त्याला. वानखेडे. हा, नाही माझाच येतो. दत्तक घेण्याचेच कागदपत्र राहिलेत फक्त, नाही तसा माझाच येतो. शेजारी तळपते चैतन्य करायचाय फोन. अरे मग कोणाला सुट्ट्या पाहिजे ते तरी सांगा ना गाढवांनो. झलकच्या मम्मीला करायचं का? बाळांनो माझी काळजी करू नका, अजिबात करू नका. माझी काळजी खूप आहे. म्हणजे मला माझी काळजी नाहीये का? गाढवांनो, पेपरला काय लिहिणार आहे तुम्ही? तुमच्या आधी आता मला 9वीचं टेन्शन आलं. त्यांचा अजून पार्ट ते स्टार्ट नाही. काय हे फक्त आहे ना तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी चालले. ह्या पेपरला जर तुम्हाला मार्क पडले, मला अजून उमेद येईल अभ्यास करायला. वानखेडे आज वानखेडे एवढे छान दिसतात ना, गोड दिसतात. पहिल्यांदा त्यांनी आय थिंक असं वेगळं ट्राय केलं. तू करतो असं, त्यांनी वेगळं ट्राय केलं. तो टी शर्ट वरच असतो बऱ्यापैकी ना. मला तर तो आठवायचा म्हणला ते व्हाईट टी शर्टच आठवत. हा, इथं प्रत्येक मुलगा मला आठवतो असं. एखादा प्रत्येक मुलगा असं बघ, आता खराबी आठवला तर खराबी पण मला ते येल्लो आणि व्हाईट कलरचा एक काहीतरी तो आठवत. आदित्य आठवला तर त्याचा तो एक कोणता कलर, लाईट लेमन कलरचा होता टी शर्ट होता, तो आठवत. हा, कट आठवतात मला मुलं. नाईट पॅन्ट केसांची स्टाईल सहित आठवतात. चला, काहीही येऊ नाही येऊ काही ते नंतरच बघायचं, आधी लिहून घ्यायचं गिवन काय. कळलं? नंतर पुढचं आपलं डोकं चालू आहे. आपण काही नाही, आधी काय प्रयत्न करायचा लिहायचा. गिवन काय दिलंय ते लिहून घ्या. सांगा आता इथं सुरुवात करायची आपल्याला पहिली गिवनने. आता इथं डायरेक्ट अँगल दिलाय, त्यांनी आकृती दिलेली. त्रिकोण कोणता आहे? MNP. गिवन इन ट्रायंगल MNP. पुढे द्यायचा स्वल्पविराम दिला. त्याच्यानंतर पुढचं वाक्य अँगल MNP इज इक्वल टू, असंच एका खाली एक छान लिहून घ्यायचं. पुढे बोला काय? NQ परपेंडिक्युलर टू सेगमेंट MP. लिहिलं? त्याच्या पुढचं काय? नाही, पुढचा QP इज इक्वल टू काय फाइंड करायचं आहे? लिहिलं इथपर्यंत. आता ही माप आकृतीत टाकून बघूया, लगेच कळेल करायचंय काय तुम्हाला. सांगा MQ किती दिलाय आपल्याला? QP दिलाय का? दिलाय. किती आहे? फाइंड काय करायचंय? आता 90 डिग्री आलं, मी 90 डिग्री आलं सांगितलं होतं, एकतर पायथागोरस नाहीतर जिओमेट्रिक मीन. पायथागोरसचं प्रमेय नाहीतर भूमिती मध्याचं प्रमेय. आता ह्या प्रश्नाला कोणतं प्रमेय सूट होतंय? शाबास, कोणतं होतंय? कळलं मला काय म्हणायचंय ते. म्हणजे तुम्हाला भूमिती मध्याचं प्रमेय कधी आणि कसं वापरायचंय ते आलं लक्षात. का वापरलं? कारण ह्या NQ ने हायपोटेनियसचे 2 भाग केले. ते 2 भागांची माप आपल्याला दिलेली, बरोबर. मग इथं लिहायचं देअरफॉर बाय युजिंग काय? जिओमॅट्रिक मीन. मराठीवाल्यांनी लिहायचं म्हणून भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार. झालं? सांगा काय आहे भूमिती मध्याचं प्रमेय? NQ स्क्वेअर इज इक्वल टू काय? MQ मल्टिप्लाय बाय QP. लिहिलं? आता काय करायच्या? टाका किमती. NQ किती आपला माहितीये का? MQ किती तुमचा? QP किती आहे? 9 4 जा किती आले? अजून गणिताचं उत्तर मिळालंय का आपल्याला? आता काय करायला लागेल? टेकिंग अ स्क्वेअर रूट बोथ साइड. टेकिंग अ स्क्वेअर रूट. इथं NQ स्क्वेअर निघून गेला, काय राहिला फक्त
एन क्यू राहिला 36चं वर्गमूळ काय येतं 6. दिलेल्या मध्ये मेजरमेंटचं एकक दिलेलं आहे का आपल्याला सेंटीमीटर मीटर काय मग आपण काय घेतो युनिट म्हणजेच मराठीमध्ये काय घ्यायचं फक्त एकक. समजलं नक्की कोणाला काय प्रॉब्लेम ह्या गणितात. आता पुढचं गणित काय सांगितलंय मी आधी काही नंतर बघायचं गणित काय नंतर आधी गिवन तर लिहून घ्या गिवन लिहिता लिहिता निम्मे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. बोला आता गिवन मध्ये काय आहे सगळ्यात पहिल्यांदा दिलेला तुमचा अँगल दिलाय मग आपण आधी सुरुवात कशाने करणार आहे काय दिलेली आकृती ट्रँगल आहे का क्वाड्रिलॅटरल आहे